बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती समोर आली आहे। आज सकाळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानं पोलिसांनी तातडीने मोठ्या बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात दाखल केलं। सध्या डॉक्टरांकडून त्याची सखोल वैद्यकीय तपासणी सुरू असून पुढील उपचारांबाबत निर्णय तपासणीनंतरच घेतला जाणार आहे। या घटनेमुळे प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। रुग्णालयात नेताना वाल्मिक कराडचा बदललेला चेहराही समोर आला। दीर्घकाळ तुरुंगात राहिल्यामुळे त्याच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचं दिसून आलं। केस पांढरे पडलेले, शरीर अशक्त झाल्याचं आणि थकवा जाणवत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। या अवस्थेमुळे कराडच्या आरोग्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल होताच त्याच्या समर्थकांनीही रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली। डॉक्टरांकडून आवश्यक चाचण्या सुरू असून त्याच्या प्रकृतीची स्थिती नेमकी काय आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। मात्र त्याच्या तब्येतीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात असल्याचं सांगण्यात येते। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा जामीन अर्ज यापूर्वी अनेक वेळा न्यायालयाने फेटाळला आहे। सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि अगदी सर्वोच्च न्यायालयानेही त्याला दिलासा नाकारलाय। त्यामुळे त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढतच गेलाय। या प्रकरणात सध्या न्यायालयीन सुनावणी सुरू असून पुढील प्रक्रिया सुरू आहे। एका मुलानं आमच्या मुलीवर अत्याचार करत त्याचे 150हून अधिक व्हिडिओ काढलेत। हे व्हिडिओ सर्व सोशल मीडियावर व्हायरल केले। त्यामध्ये एकही व्हिडिओ बुरखावाल्याचा नाही, त्या आमच्या मुली आहेत असं माजी खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय। एकही मुलगी त्यांची नाही, सर्व आमच्या मुली आहेत। प्यारे खान म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांसाठी आज बिल आणतात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिला सशक्त व्हाव्यात म्हणून काम करतायत। दुसरीकडे तुम्ही महिलांना उद्ध्वस्त करत आहात। पीडितेची माहिती सार्वजनिक केल्याबद्दल त्यांच्यावर पोक्सोनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे। यावर बोलताना राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान म्हणाले की नवनीत राणा या महाराष्ट्राला आणि देशाला उद्ध्वस्त करू इच्छित आहेत। हिंदू मुलांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असून यातून हिंदूंना संकटामध्ये टाकत आहेत। त्याने विचार केला पाहिजे। या प्रकरणात कोणत्याही हिंदू मुलीचा समावेश नाही हे मला नागपूरमध्ये समजतं, पण त्यांना अमरावतीमध्ये बसून समजत नाही। तुम्ही कसं म्हणू शकता की 180च्या 180 मुली हिंदू होत्या, त्यामध्ये एकाही मुस्लिम मुलीवर अत्याचार झाला नाही? असं बोलणं महिला नेत्या म्हणून तुम्हाला शोभत नाही। प्यारे खान म्हणाले की नवनीत राणा यांनी पीडित अल्पवयीन मुलींची माहिती सार्वजनिक केली आहे। कायद्यानुसार पीडितांची ओळख उघड करणं हा गंभीर गुन्हा असून त्या अंतर्गत राणा यांच्यावर कारवाई व्हावी। या प्रकरणात 180 हिंदू मुलींचं शोषण झाल्याच्या अफवा पसरवून दंगा भडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा प्यारे खान यांनी केलाय। प्रत्यक्षात या सर्व 8 पीडित मुली मुस्लिम समाजाच्या असून त्यातील 4 परतवाडा, 3 अमरावती आणि 1 नागपूर येथील आहेत। भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा आज अपघाती मृत्यू झाला। त्यांच्या कारने समृद्धी महामार्गावर उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली। त्यात जितेंद्र शेळके यांच्यासह त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला। जितेंद्र शेळके यांची भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशी सुरू होती। SITने त्यांचा जबाबही नोंदवला होता। ते या प्रकरणातील एक महत्त्वाचे साक्षीदार होते। त्यामुळे त्यांचा मृत्यू अपघात की घातपात याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत। या संबंधीच्या माहितीनुसार जितेंद्र शेळके आज दुपारी 1च्या सुमारास आपल्या कुटुंबासह छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात होते। रस्त्यात समृद्धी महामार्गावरील धोत्रे गावालगत त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली। त्यात जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा हे दोघे जागीच ठार झाले, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला। ही धडक एवढी भीषण होती की त्यांची कार थेट कंटेनर खाली घुसली, त्यामुळे तिचा अक्षरशः चुराडा झाला। जखमी मुलाला लगतच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे। जितेंद्र शेळके यांची कार कंटेनरला धडकल्यानंतर बराच वेळ त्याच स्थितीत उभी होती। नंतर कोणीतरी ही माहिती पोलीस प्रशासनाला कळवली। त्यानंतर पोलीस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जितेंद्र शेळके, त्यांची पत्नी अनुराधा आणि मुलाला कारमधून बाहेर काढलं, पण तोपर्यंत जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता। हे तिघेही कारमध्ये बराच वेळ अडकले होते। मृत जितेंद्र शेळके भोंदू अशोक खरातचा अत्यंत जवळचा सहकारी होते। ते खरातच्या शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने त्यांचा जबाबही नोंदवला होता। त्याची जवळपास 4 वेळा चौकशी झाली होती। त्यामुळे ते या प्रकरणातील एक महत्त्वाचे साक्षीदार होते। शेळके यांच्या मालकीच्या लॉन्समध्येही खरात यांची भागीदारी होती। त्यामुळे खरातला अटक झाल्यामुळे शेळके प्रचंड तणावात होते।
त्यातच आज त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे ही घटना केवळ अपघात आहे की घातपात आहे याविषयी वेगवेगळ्या शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारनं आणलेल्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामुळे संपूर्ण भारताची फसवणूक होणार असल्याचा दावा केलाय. प्रस्तुत विधेयकामुळे दक्षिण भारतातील राज्यांचे अधिकार संपुष्टात येतील, सोबत महाराष्ट्राचेही प्रचंड नुकसान होईल असं ते म्हणाले. केंद्र सरकारनं लोकसभेच्या पटलावर महिला आरक्षण आणि सीमांकनाच्या संबंधित 3 विधेयकं मांडलेत. या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकात आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. सत्ताधारी या विधेयकांचे फायदे पटवून देत आहेत, तर विरोधक हे विधेयक कसं नुकसानकारक आहे यावर आपली भूमिका मांडत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामुळे देशाचं संतुलन बिघडून दक्षिण भारतातील राज्यांचे अधिकार संपुष्टात येण्याची, महाराष्ट्राचंही मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, मतदारसंघाचं सीमांकन किंवा मतदारसंघ पुनर्रचना ही संपूर्ण भारताची फसवणूक आहे. महिला आरक्षणाचं विधेयक पुढे करून सन 2011च्या लोकसंख्येवर आधारित पुनर्रचना किंवा सीमांकन ही संबंध देशाची फसवणूक आहे. सत्ता ताब्यात घेण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करणारा भाजपा आता अशा मार्गांचा अवलंब करत आहे की ज्यामुळे संपूर्ण देशाचं संतुलन बिघडून जाईल. दक्षिणेच्या राज्यांचे अधिकारच निघून जातील, तर महाराष्ट्राचंही प्रचंड नुकसान होईल. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यात 1 मे पासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बंधनकारक करण्यास विरोध दर्शवलाय. सरकारने या प्रकरणी कायद्याची शिस्त लावावी, पण कुणाचे घर उद्ध्वस्त करू नये. परिवहन विभागाच्या नव्या नियमामुळे कष्टकरी बांधवांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे असं त्यांनी म्हटलंय. येत्या महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच 1 मे पासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. संबंधित चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येते का याची पडताळणीही या प्रकरणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपरोक्त भूमिका स्पष्ट केली आहे. रामदास आठवले म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरातील शेकडो रिक्षा टॅक्सी चालक मला प्रत्यक्ष भेटून आणि फोनवरून संपर्क करतात. परिवहन विभागाने जो नवा नियम जाहीर केलाय त्याबाबत या कष्टकरी बांधवांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे. आमचा परवाना रद्द झाला तर आमची मुलं काय खाणार हा त्यांचा केविलवाणा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठीचा अभिमान आम्हाला आहे आणि तो असायलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला इथली संस्कृती आणि भाषा अवगत असावी ही एक चांगली गोष्ट आहे. मराठी शिकल्यामुळे चालकांचा प्रवाशाशी संवाद सुलभ होईल आणि व्यवसायातही मदत होईल. पण भाषेचा आग्रह धरताना तो केवळ सक्तीचा न राहता प्रेमाचा असावा असं ते म्हणाले. धर्मांध शक्ती सत्तेत असल्यामुळं महाराष्ट्रात अघोरी विद्या, कर्मकांड आणि बुवाबाजीचं स्तोम माजल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या प्रकरणी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्वतःचं बलिदान देणाऱ्या दिवंगत नरेंद्र दाभोळकर यांची आठवण काढली आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्या बलिदानानंतरही महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी होत नाही, अत्यंत दुर्दैवी बाब आहे असं ते म्हणाले. भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला असताना चंद्रपूर जिल्ह्यातही अघोरी पूजेचा प्रकार उजेडात आला. या प्रकरणी मागील 2 वर्षापासून गुप्तधनाच्या आमिषानं कुमारिका आणि विधवा महिलांचा अघोरी पूजेसाठी वापर केला जातोय. त्यात त्यांचं मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण झाल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, धर्मांध शक्ती सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात अघोरी विद्या, कर्मकांड, बुवाबाजी या प्रकारांना खतपाणी मिळालंय. चंद्रपुरातही पैशाचा पाऊस पडण्याच्या गुप्तधनाच्या आमिषानं गेल्या 2 वर्षांपासून अघोरी खेळ सुरू असल्याचं निदर्शनास आलंय. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी कासव, घुबड अशा दुर्मिळ वन्यजीवांसह अल्पवयीन मुली, विधवा महिलांचा पूजेसाठी वापर करण्यात आला. या प्रकरणात महिलांचं लैंगिक शोषण झाल्याची शक्यता आहे. स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अक्षरशः स्वतःचे प्राण त्यागले. त्यांच्या या बलिदानानंतरही महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी होत नाही, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मी हा मुद्दा उपस्थित केला होता. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची नियमावली बनवावी अशीही मी मागणी केली होती. अजून किती बळी गेल्यानंतर, किती महिलांचं शोषण झाल्यानंतर नियमावली होणार आहे? अशा प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे असं वडेट्टीवार म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. 9 जागांसाठी नियमित निवडणूक आणि 1 जागेसाठी पोटनिवडणूक अशी एकूण 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पार पडणार असून त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर होणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 23 एप्रिलला अधिसूचना, 30 एप्रिलपर्यंत अर्ज, 2 मे रोजी छाननी, 4 मेपर्यंत माघार आणि 13 मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या निवडणुकीत राजकीय समीकरणं कशी बदलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेतल्यास भाजपला 5, शिवसेनेला 2, राष्ट्रवादीला 1 आणि महाविकास आघाडीला 1 अशी जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः उमेदवारी घेणार का की दुसऱ्या नेत्याला संधी देणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही आपली हालचाल सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी अनेक इच्छुकांची नावं पुढे येऊ लागली आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुझफ्फर हुसेन, सचिन सावंत, हनुमंत पवार आणि राजेश राठोड यांची नावं चर्चेत आहेत. या सर्व नेत्यांनी उमेदवारीसाठी स्वारस्य दाखवल्याची माहिती समोर येते. त्यामुळे महाविकास आघाडीतील एकमेव जागा काँग्रेसकडे जाईल का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाने देखील आपली रणनीती आखत असल्याचं दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीतील इतर पक्ष त्यांना पाठिंबा देतील अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून यापूर्वी मांडली गेली आहे. मात्र जर ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला तर शिवसेनेतून अनेक नेत्यांची नावं पुढे येत आहेत. यामध्ये अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, राजन विचारे, वैभव नाईक आणि सूरज चव्हाण यांचा समावेश आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस दावा करणार आहे. संजय राऊत यांनी काही दावा करू नये. राज्यसभेला राष्ट्रवादी काँग्रेसला संधी देण्यात आली. आता विधान परिषदेला संधी मिळावी म्हणून हर्षवर्धन सपकाळ हे प्रयत्न करतायत. म्हणून उद्धव ठाकरे यांना संधी मिळते का हे सुद्धा बघावं लागेल. कारण तुमच्या सर्वांचा मिळून केवळ एकच उमेदवार निवडून येऊ शकतो असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय. नवनाथ बन म्हणाले की उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेमध्ये काय केलं हे महाराष्ट्रानं पाहिलंय. कधीतरी अमावस्या पौर्णिमेला विधान परिषदेमध्ये यायचं आणि जनतेचा एकही प्रश्न मांडायचा नाही अशी उद्धव ठाकरे यांची कारकीर्द होती. त्यांना मविया पुन्हा एकदा संधी देते का हे देखील बघावं लागेल. उद्धव ठाकरेंना आता जर विधान परिषदेची जागा मिळाली तर संजय राऊत यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार. म्हणून त्यांना ही जागा उद्धव ठाकरेंना मिळू नये, ते पुन्हा विधान परिषदेवर जाऊ नये असं राऊतांना वाटतं. नवनाथ बन म्हणाले की महिला आरक्षण विधेयक संसदेत पास होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नेतृत्वामध्ये महिलांना आरक्षण देण्याचं काम होत आहे, जे यापूर्वी काँग्रेसला जमलं नाही. आज संजय राऊत पुन्हा एकदा तोंडावर पडणार आहेत. कारण महिला आरक्षणाचं विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर होणार आहे. त्यानंतर तुम्हाला तोंड दाखवण्यासाठी जागा मिळणार नाही. तुम्ही महिलांच्या आरक्षणाला विरोध करत आहात. नवनाथ बन म्हणाले की लाडक्या बहिणींच्या विरोधात मवियात आणि संजय राऊत कायम भूमिका घेत असतात. लाडक्या बहिणींचे पैसे बंद करा असं आज संजय राऊत यांनी म्हटलंय. लाडक्या बहिणींना सन्मान निधी मिळतो, त्यामुळे महिला सन्मानानं जगत आहे. त्यांचे पैसे बंद करा म्हणायला राऊतांना लाज वाटली पाहिजे. तुम्हाला लाडक्या बहिणी माफ करणार नाहीत. यापूर्वी विधानसभेला आणि मनपाला लाडक्या बहिणींनी तुम्हाला बाजूला केलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.